नमस्कार. ओंकार संस्कार केंद्रातर्फे मी श्रीमती अस्मिता शरद दे. दिवाळीतलं लक्ष्मीपूजन कसं करायचं ह्याचा साग्र संगीत व्हिडिओ मराठीतून आणि हिंदीतून स्वतंत्रपणे आपल्याला दिलेला आहे आणि आता देत आहे श्री लक्ष्मी माता पूजन स्तवन स्तोत्र. खरं तर हे स्तोत्र देण्याचं महत्वाचं कारण तुम्हाला सांगते. मी लक्ष्मी मातेच्या उपासनेचा विधी शिकवते 3.5 टप्प्यातला. आणि त्या विधीमध्ये संस्कृत श्लोक आहेत, काही संस्कृत स्तोत्र आहेत. आणि सर्वांकडून मला अशी मागणी झाली की यातलं संस्कृत काही वेळेला आम्हाला उच्चारता येत नाही किंवा समजत नाही, तर हे आपण मराठीत देऊ शकलात स्तोत्र स्वरूपात, तर आम्ही ते घरी वाचू शकतो. त्यामुळे खास करून हा व्हिडिओ मी तुम्हाला देते आहे. आणि दिवाळीतलंच लक्ष्मीपूजन असं नाही, मार्गशीर्षातली लक्ष्मीपूजा असू दे, शुक्रवारचं वैभव लक्ष्मीचं व्रत असू दे, किंवा कोजागिरीची लक्ष्मी पौर्णिमा, लक्ष्मीपूजन, यातलं काहीही कुठलंही पूजन, लक्ष्मी मातेचं पूजन जेव्हा तुम्ही करत असाल तेव्हा अगदी सोप्या पद्धतीने लिहिलेला हा पूजन स्तवनाचा विधी आपल्याला ऐकता येईल, वाचता येईल. त्यात एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की माझे श्रीविद्येचे गुरु, जे विद्येमध्ये पूर्णाभिषिक्त आहेत, श्री गुरु कल्याणानंदनाथ अर्थात श्री प्रताप शंकरजी पंड्या, यांनी ह्या पूजाविधीला आणि ह्या स्तोत्राला संपूर्णपणे आशीर्वाद दिलेला आहे की हे सगळ्यांना लाभू दे. तर त्यांचा हा आशीर्वाद ह्या स्तोत्राच्या रूपाने मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतेय. त्याचा जरूर लाभ घ्या. ऐका हं. प्रथम वंदू गायत्री माता, दिव्य गायत्री देवता, ओंकार जो ब्रह्मांड पिता, त्या प्रणवाला वंदूया. श्री सद्गुरूंना वंदुनी, श्री गणेशाला नमुनी, माता सरस्वतीला विनवूनी, लेखणी हाती घेतली. माता पिता बंधू भगिनी, कुलदैवत कुलस्वामिनी, वास्तुदेवता ग्रामदेवतांनी आशीर्वाद द्यावा कवनाला. स्तवन करू लक्ष्मी मातेचे, गुणगान गाऊया तिचे, मागणे करू ऐश्वर्याचे, धनधान्य समृद्धी लाभो. भावभक्तीने लावू दीप, जळो अज्ञान सारे पाप, आधी व्याधी भवताप, नष्ट होवो पूजकांचे. ह्या लक्ष्मी मातेच्या पूजनाचा विधी असे 3.5 टप्प्यांचा, शास्त्रोक्त पुराणोक्त तंत्रोक्त पद्धतीचा, सहज सोपा असे हा. करण्यापूर्वी आवाहन लक्ष्मीला, दूर सारू अमंगल अलक्ष्मीला. घरी दारी वा मनी वसलेल्या या दरिद्रेचे निस्सारण करू. दारिद्र्य कलह रोगराई, ह्यामध्ये ती वस्तीला जाई. केर कचरा अस्वच्छतेच्या ठाई, ह्या अलक्ष्मीचा वास असे. तिला दूर केल्या विना त्या जागी लक्ष्मी येईना. आली तरी तिथे टिकेना, ही खूण गाठ मनी बांधावी. केरसुणीची पूजा करू, अस्वच्छ मंगल साफ करू. कलह आळस दूर सारू, ज्या योगे अलक्ष्मी निघून जाईल. स्वच्छ सुंदर जागा करू, पवित्र मंगल भाव मनी धरू. रांगोळ्यांमध्ये रंग भरू, फुलापानांची लावू तोरणे. मग नारायणाला करू आवाहन,
यावे आपण लक्ष्मी सहवर्तमान, जगताचा पालन करता महान, त्या नारायणाला पूजूया. नारायणा यावे माझ्या घरी, वास करावा हृदय मंदिरी. हाच भाव धरुनी अंतरी, आवाहन तुम्हा करीतसे. शंख चक्र गदा शोभे हाती, वैजयंती माळा गळा रुळती. वैभवशाली हा लक्ष्मीपती, पूजकावरी प्रसन्न होवो. जिथे वास नारायणाचा, तिथे मुक्काम लक्ष्मी मातेचा. त्याग करीतसे चंचलतेचा, ही पतिव्रता तिथे स्थिर राही. विष्णू सहस्रनामाचे अर्चन, अथवा अष्टोत्तर शतनामे पूजन, किंवा षोडश नामांनी आवाहन, करूया नारायणाला. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि, तन्नो विष्णू प्रचोदयात. ही विष्णू गायत्री म्हणूया. विष्णू जनार्दन पद्मनाभ, प्रजापती चक्रधर त्रिविक्रम, नारायण श्रीधर गोविंद, मधुसूदन नरसिंह, जलशायिन वराह, रघुनंदन वामन माधव. ही 16 नावे स्मरून भगवान विष्णूला पुजावे. अस्वच्छ अमंगल दूर सारून, पूजेची जागा स्वच्छ करून, लक्ष्मी आसनाची रांगोळी काढावी, लक्ष्मी येऊन बसे त्वरेने. आता विनंती करू दीपाला, अग्निदेवताच्या लहान रूपाला. माझ्यासाठी बोलाव लक्ष्मी मातेला, तिचे पूजन करावयासी. अग्नी हेच असे माध्यम, मानव आणि ईश्वरामधील. प्रार्थना पोचवी ईश्वरापर्यंत, कृपा प्रसाद मानवाला देई. लक्ष्मी मातेला करुनी आवाहन, स्तुती सुमनांनी करूया पूजन. प्रार्थना करूया मनापासून, मम गृही हृदयी वास करी. समुद्र मंथनातून होसी उत्पन्न, पूजकावरी होगे प्रसन्न. करी त्याला धनधान्य संपन्न, लक्ष्मी मातेला विनवूया. शंख चंद्र तुझ बंधू शोभले, जे सागरातून उपजले. शंखाला विष्णूने हाती धरिले, चंद्र शोभे शिवाच्या माथा. तू सर्व वैभवांनी युक्त, मुखचंद्रमा तुझा आरक्त. जलक्रीडा करून मनसोक्त, हत्ती तुला सेविती. वेदशास्त्रे पुराणे वर्णिती, लक्ष्मी मातेचा महिमा गाती. 2 प्रकारांनी सांगती, स्वरूप अष्टलक्ष्मींचे. धनलक्ष्मी, गजलक्ष्मी, अधिलक्ष्मी, विजयालक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, 8वी वैभवलक्ष्मी वर्णिली. दुसऱ्या वर्णनात आदिलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, सौभाग्यलक्ष्मी, अमृतलक्ष्मी, कामलक्ष्मी, सत्यलक्ष्मी, भोगलक्ष्मी, योगलक्ष्मी वर्णिली. स्वरूप धनलक्ष्मी मातेचे आहे सर्वांच्या परिचयाचे. आसन लाल कमळाचे, मोहरांचा हातातून वर्षाव. लक्ष्मी मातेला प्रिय पशुधन, हत्ती घोडे वैभवाचे लक्षण. हत्ती करीती सोंडेतून, जलवर्षाव गजलक्ष्मीवरी. समुद्रातून उपजे ही लक्ष्मी, नामाभिधान हो अधिलक्ष्मी. नावे पद्मा, हरिप्रिया लक्ष्मी, अस्ती अत्यंत प्रिय तिला.
शौर्यप्रिय विजया लक्ष्मीला निर्भयता देई ती साधकाला. जय मिळतसे पूजकाला हारही पचविण्याचे सामर्थ्य देई. ऐश्वर्यलक्ष्मी सौंदर्यवती 40 रत्नांचे अलंकार ल्याली. कनकधारा भक्तांवरी वर्षवी साधकाला देई ऐश्वर्य. धान्यलक्ष्मी होता प्रसन्न सस्य श्यामला भूमी संपन्न. कोठारे ओसांडून वाहे धान्य सुबत्ता असे घरीदारी. तृप्त रूप संतान लक्ष्मीचे आशीर्वाद देई वंशवृद्धीचे. निरोगी बुद्धिमान बालकांचे वरदान मिळे साधकाला. हृदयी धरा श्रद्धेचा दृढ भाव वैभव लक्ष्मी देई सारे वैभव. साधकांनी घ्यावा अनुभव लक्ष्मी मातेच्या कृपेचा. आदिलक्ष्मीला नमस्कार आमुचे हो वारंवार. जी झाली से साकार समुद्र मंथनामधून. नमस्कार विद्यालक्ष्मीला देतसे जी साधकाला. 16 विद्या 64 कला तिची पूजा करूया. सौभाग्य लक्ष्मीला वंदन दोन्ही कर जोडून. वाढ करो ती चिरंतन आमुच्या सौभाग्यामध्ये. अमृत लक्ष्मीचे रूप दिव्य वसे सिंहासनावरी भव्य. अमृत कुंभ करी सव्य आरोग्य देई सर्वदा. कामलक्ष्मीचे पूजन करू सांभाळ गे मनोवेगाचा वारू. शुभकामना पूर्ण करू दुष्ट कामनांना घाली यावर. सत्यलक्ष्मीची पूजा करूया असत्याला दूर सारूया. अन्यथा जन्म जाईल वाया दुर्लभ असे हा मानव जन्म. पूजा करू भोगलक्ष्मीची सुखे उपभोगू इहलोकीची. कृपादृष्टीने समृद्धीची वृद्धी करील ती माय. पूजा करिता योग लक्ष्मीची प्राप्ती होतसे मोक्ष मुक्तीची. सारी सुखे स्वर्गलोकीची प्राप्त होती साधकाला. महात्रिपुर सुंदरी श्री ललितांबिका श्री विद्येचे मुख्य रूप देखा. तिचेच हे 7वे रूप देखा श्री महालक्ष्मी कमला. विष्णू स्वरूप श्री दत्तात्रेय भगवान श्री अनघदत्त त्यांचे नामाभिधान. त्यांची पत्नी अनघा लक्ष्मी महान पूजन तिचे करूया. श्रीपाद श्री वल्लभांनी वर्णिले बापन्नार्यांनी ज्या गौरविले. कार्तवीर्यार्जुनाने प्रचारात आणले अनघा लक्ष्मीचे व्रत हो. आगळे वेगळे दिव्य मातृत्व स्वरूप म्हणजेच अनघा लक्ष्मीचा आविर्भाव. पूजकाने मनी धरून भाव अनघदत्त अनघा लक्ष्मींना पूजावे. प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमी तीच मानावी अनघाष्टमी. राजराजेश्वरी दशमहाविद्यारूपिणी पूजावी ही जगदंबा. पूजकाचे अघ म्हणजे पाप नष्ट करीतसे पूजने आपोआप. आधिव्याधी त्रिविध ताप अनघा लक्ष्मी व्रताने नष्ट होती. पाप निरसन दारिद्र्य नाश होई. दैवी संपत्ती अष्टैश्वर्य लाभ होई. अनघा लक्ष्मी अनघदत्तांची कृपा होई. ऐहिक पारलौकिक सिद्धी लाभे. अणिमा लघिमा प्राप्ती
भक्ती प्राकाम्या ईशित्वा वशित्वा कामावसायिता महिमा ह्या अष्टसिद्धीही पूजाव्या दत्त अनघा लक्ष्मी समवेत. अशी लक्ष्मीची अनेक रूपे नावे त्यांचे पूजन करावे मनोभावे. विविध लाभांचे भाग्य मिळावे पूजकाला भक्तिभावाने. श्रीयंत्रामध्येही वास लक्ष्मीचा अथवा घ्यावा दागिना सोन्याचा. मूर्ती मुद्रा शिक्का चांदीचा नाणी मोहराही पूजाव्या. पूजा करावी षोडशोपचारे अथवा करावी पंचोपचारे अथवा करावी मानसोपचारे प्रत्यक्ष उपचारांच्या अभावे. शरीरातील पंचमहाभूते उपचारांच्या कामी येती. भूमी तत्वाने गंधलेपन आकाश तत्वाने फुले वहावी. वायू तत्वाने धूप समर्पण जलतत्वाने अर्पावा नैवेद्य. अग्नितत्वाने करावी आरती नमस्काराने शेष उपचार. भक्तिभावाने तिला पुजावे ती लेकरांवर होईल प्रसन्न. लक्ष्मी प्रसन्न झाल्यावरही तिची पूजा पूर्ण होत नाही. अजून एक टप्पा शिल्लक राही त्याचे विस्मरण होऊ नये. कुबेर नव्हे साधा सुधा यक्ष शिवानेच त्याला नेमले समक्ष. लक्ष्मी मातेचा भंडारी दक्ष लक्ष्मीचे भांडार सांभाळी. तो आहे शिवसखा त्याचीही करावी पूजा. मनोमनी विनवावे त्याला सांभाळ लक्ष्मी मातेला. तिचा विनियोग योग्य व्हावा प्रपंचाचा सांभाळ नीट व्हावा. पुण्य दान धर्म हातून घडावा अतिथीही व्हावेत तृप्त. फार कंजूषपणा करू नये उधळमाधळही होऊ नये. योग्य उपभोग घेता यावा मिळवलेल्या धनाचा. साऱ्या वैभव समृद्धीत यश कीर्ती ऐश्वर्यात सदैव वृद्धी होत रहावी विष्णू लक्ष्मी कुबेर कृपेने. लक्ष्मी माते हीच विनंती आम्ही विनम्र तुझ्या पुढती. प्रसन्न हो भक्तांवरती दिव्या मनस्विनी विनवीतसे. इति श्री दिव्या मनस्विनी विरचितं श्री लक्ष्मी माता पूजन सस्तवन स्तोत्रम संपूर्णम. श्री लक्ष्मी माता चरणारविंदार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.